कंधार तालुक्यात शनिवारी सायंकाळी अवकाळी पाऊस आणि जोराच्या वादळी वाऱ्याने हजेरी लावली. जोरदार वाहणाऱ्या वादळी वाऱ्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले, तर काही ठिकाणी घरावरील टीनपत्रे उडाले आहेत. शनिवारी सायंकाळी 6:30 वाजताच्या सुमारास अवकाळी पावसासह वादळी वारे सुरू झाले. या वादळी वाऱ्यात बागायती आणि जिरायती पिकांचे प्रचंड नुकसान झाले. प्रामुख्याने सध्या आंब्याचा हंगाम सुरू होण्याच्या अगोदरच तो जमिनीवर पडला आहे, तर पपई बागेचे पण मोठे नुकसान झाले. फळबागाचे होत्याचे नव्हते झाल्याचे चित्र पाहावयास मिळते आहे. आंबा बागेत फळाचा जणू सळाच पडला आहे, तर पपई बागेतील झाडे कोडमडून पडली आहेत. अनेक ठिकाणी शेतकऱ्यांनी उभारलेली शेडनेट पडून आतील टोमॅटो आणि भाजीपाला जमीनदोस्त झालाय. बरोबरच उन्हाळी ज्वारी झोपलीच आहे. या अस्मानी संकटाची मोठी झळ शेतकऱ्यांना सहन करावी लागणार आहे. शेतकऱ्याच्या हातातोंडाशी आलेला घास निसर्गाच्या अवकृपेने हिरावल्यामुळे तो हवालदिल झाला आहे. प्रशासनाकडून प्रत्यक्ष पाहणी करून पिकांचे पंचनामे करावेत आणि शासनाकडून आर्थिक मदत करावी अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जाते आहे. दिनांक 27 एप्रिल रोजी महसूल आणि कृषी विभागाकडून प्राथमिक अहवाल सादर करण्यात आला असून दिनांक 28 एप्रिल रोजी प्रत्यक्ष पाहणी आणि पंचनामे करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती कृषी विभागाकडून मिळते आहे. माझी शेती बाबुळगावमध्ये सर्व नंबर 24/4 23/4 या शेतीमध्ये मी पपईची लागवड केली. लागवड करून फळ पण चांगल्या प्रकारे जोमानं आला आणि माल नेटकाच चालू झाल्याच्या नंतर 26/4/2025 रोजी सायंकाळी 7 वाजता अचानक चक्रीवादळ व पावसाला सुरुवात झाली. त्या वादळामध्ये संपूर्ण पपईच्या फळाचे नुकसान झाले. झाडे मोडून पडले. हाताशी आलेला माल वाया गेला. पपई ह्या मालाला मार्केटमध्ये चांगल्या प्रकारचा भाव पण होता. चांगल्या प्रकारे विक्री होत होती. हातातोंडाशी आलेला घास हिसकावून घेतल्यासारखा झाला. जवळपास ह्याच्यामध्ये आंतरपीक म्हणून आणि टोमॅटोची लागवड केलेली होती. कारण टोमॅटोला शेडनेट करण्यासाठी आपल्याकडे तेवढे पैसे नसल्यामुळे आपण पपईच्या सावलीखाली टोमॅटो या पिकाची लागवड केली. त्याचं पण उत्पन्न चांगल्या प्रकारे मिळणार होतं. पपई हे टोमॅटोवर पडल्यामुळे टोमॅटोचे पण नुकसान झाले आणि चालू असलेल्या पपईच्या फळाचे पण अतोनात नुकसान झाले. शनिवारी झालेल्या वादळी पावसामुळं आणि वादळी वाऱ्यामुळं शेतकऱ्यांचं त्यामध्ये पपई, फळपिके, आंबा, त्याच्यानंतर टरबूज, त्याच्यानंतर टमाटे असे अनेक पिकाचं ह्या ठिकाणी गगनबीड व परिसरामध्ये नुकसान झालेलं आहे. शासनाला विनंती आहे की त्यांनी ताबडतोब पंचनामे करून, तसे पंचनाम्याला सुरुवात झालेली आहे, पण हे पंचनामे संलग्नित करून ताबडतोब शासनाकडे अहवाल सादर करून ताबडतोब शेतकऱ्याला प्रचंड प्रमाणामध्ये त्यांचं नुकसान झाल्यामुळं भरघोस असं त्या ठिकाणी मदत करावी. माहितीनुसार पपई, आंबा, केळी सध्या तर आणि शेडनेटमध्ये काही भाजीपाला असेल काही शेतकऱ्यांचा, असे आम्हाला आतापर्यंत जे प्राथमिक अहवाल आल्यानुसार ते पपईचं एक आपल्या कंधार एक मंडळमध्ये एक 60 गुंठे, काही शेतकऱ्यांचं लालवाडी येते, बाबुळगाव येते आता आपलं 30 गुंठे, शेकापूरला काही नुकसान झालेलं नाही. संगोजीवाडीला आंबा, शेडनेट असेल, भाजीपाला असेल, असं नुकसान झालेलं आहे शेतकऱ्यांचं बरेच. गाव माझा न्यूज करिता प्रकाश गीते, कंधार, नांदेड.